तर राम राम मित्रांनो, सकाळी निघालो होतो नांदोडीला जाताना आपले इंग्लज मातेचं दर्शन घेतलं आणि निघालो होतो. सोबत भाऊ पण होता आपला. भावानी मस्त एक सेल्फी व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर नांदोडी गावामध्ये थोडं थांबलो होतो कारण तिथं थोडं काम होतं आपलं. आपलं नांदोडी गावामध्ये काम झाल्यानंतर आपण आलो होतो आपल्या बहिणीला इंग्लिश मीडियममध्ये घेण्यासाठी. तिथे जॉबला आहे तर ते वस्त आपण काहीतरी थोडा टाइमपास केला. सर बोलले माझा एक व्हिडिओ काढून घ्या. त्यानंतर भेटले आपल्याला पवन दादा. आमच्या भाऊला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. त्यानंतर आलो घरी आणि काढली आपली मोठी गाडी कारण आपल्याला जायचं होतं नेपाळला. थोडं काम होतं त्यासाठी निघालो होतो पारू आणि मी. आणि निघाला भावांनो नेपाळला खुर्च्या आणायला. ऑर्डर आहे त्यासाठी. आपल्याला ब्लॉग शूट करायचं होतं त्याच्यामुळं भावाला म्हटलं गाडी आता तूच चालव. त्यानंतर आलो होतो शिवडी गेट. बघतो तो काय ट्रॉफिक इतकी झाली होती का वाज कधी. थोड्या वेळाने उघडलं होतं गेट, मग निघालो होतो. त्यानंतर आलो होतो पॉईंटवर आल्यावर बघतो तर काय का शटर बंदच आहे. मग त्यानंतर काकांना फोन लावला. काका आल्यानंतर उघडले त्यांनी शटर आणि घेतला खुर्च्या पटकन काढून. त्यानंतर दादाला म्हटलं आता ब्लॉग तू शूट कर, गाडी मी चालवतो. आपल्याला घरी गेल्यानंतर मंडपाचं मटेरियल पण भरायचं होतं. मग आल्यानंतर भरलं पटकन मटेरियल आणि अजून एक मेंबर ॲड केला आपल्या गाडीमध्ये. सारोळ्याला जायला थोडा टाइम लागणार होता त्यासाठी लावले होते आपण गाडीमध्ये गाणे आणि आपण पण थोडी कॉमेडी सुरू केली होती. त्यानंतर आम्ही आलो होतो पॉईंटवर आल्यानंतर घेतलं पटकन मटेरियल उतरून आणि अंधार पण खूप पडलं होतं त्यासाठी पटापट काम करायला बी लागलो दोघं पण. 6 उपा झाल्यानंतर बी लागला होता पारू छत बांधायला. छत बांधून पटकन झाला आणि निघालो आपल्या घरी. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.